रामराम काका, आपलं काय नाव आहे? सूर्यकांत दत्तात्रय सूर्यवंशी. बरं, तुम्हाला काय त्रास होता? त्रास गुडघ्याचा. बरं, मग आता आपण जी तुमच्यावरती क्रिया केली विद्यकर्माची, म्हणजे तुम्ही जे म्हणता की एअर काढली, पहिले त्याच्यानं तुम्हाला काही फरक पडला का? फरक चांगला वाटायला, चालता उभारला हे नाही गेलं तसाला हे नाही गेलं हां. मोकळा वाटायला. बरं, आणि किती वेळामध्ये फरक पडला हा? हा फरक फक्त 2-3 मिनिटाचा काळा होत नाही. 2-3 मिनिटामध्ये? 2-3 मिनिटाचा. अच्छा, आणि तुम्हाला काय केलं आम्ही? तुम्ही एअर काढला फक्त आमच्या. एअर काढला म्हणजे कशानं काढला एअर? तुम्ही सुईचं इंजेक्शन देऊन आपला हवा काढली बदली. हां, साध्या सुया टोचल्या गुडघ्यामध्ये आणि त्याच्यातनं आपण हवा काढली. हवा हां? काढली. म्हणजे हे शास्त्रीय भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो विद्यकर्म. आणि ते इतकं परिणामकारक आहे की तुम्ही एखादं पेन किलरचं इंजेक्शन जरी घेतलं तरी त्याच्यानं इतका लवकर फरक पडत नाही, परंतु या आपल्या साध्या क्रियानं आयुर्वेदिक पद्धतीने जे आपण उपचार केला त्याच्यानं तुम्हाला लगेच आराम भेटला. वाटला. जर आपण गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा कुठल्याही सांध्यांचे आजार, वातीचे आजार यांनी जर ग्रस्त असाल तर आपल्याला कसल्याही प्रकारची वेदनाशामक औषधे न घेता सुद्धा अग्निकर्म, विद्यकर्म, स्वेदन, स्नेहन याद्वारे आपल्याला खात्रीशीररित्या आराम मिळतो व वेदनाशामक औषधांपासून होणाऱ्या गंभीर दुष्परिणामापासून सुद्धा आपला बचाव होऊ शकतो.